सर्वांना. कशा सर्वजण मजेतच असतात. मी आता थोड्या वेळापूर्वी मंडईत गेले होते भाजी वगैरे आणायला. भाजीपाला खूप महाग झालेला आहे. इतका महाग आहे ना भाजीपाला, खूपच महाग आहे. सर्वच महाग आहे. टमाटे, हे भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या खूपच महाग आहे. ते असू द्या. चला, मी आहे ना माझ्या आयुष्यामध्ये ना माझ्या मिस्टरांची आणि माझी पण खूप भांडणं झालेली आहेत. कारण का माझ्या मिस्टरांचं बाहेर अफेअर होतं आणि त्यांनी त्या बाई सांगते त्या बाईला त्यापासून 3 मुलं झाली आणि सोडचिठी नाही, काही नाही. ते तसेच त्या बाईला घेऊन राहतात. परंतु ज्यावेळेस त्याच्या आधी, म्हणजे ते होण्याच्या आधीपासून किंवा ते झाल्यानंतरही पण मी आलेल्या संधीचं वेळेचं सोनं करून घेतलं. ना की कायदा कानून ह्याच्यासाठी भांडत नाही बसले. कारण मला माहिती होतं माझ्याकडे काही एवढा पैसा नाही आणि कशाला मी वेळ माझा घालू, आहे की नाही. जे चालले ते ठीक चालले, त्याला त्याचं करू द्या. मी आहे त्या ठिकाणी ठीक आहे. माझ्या घरच्यांना मी का त्रास देऊ, माझ्या आईवडिलांना, माझ्या इतर लोकांना, सर्वांना का त्रास देऊ. माझ्या एकटीमुळं मी 10-15 लोकांना त्रास देऊ शकत नाही ना. माझ्या घरचे, माझे मुलगी होती, तिची शाळा, हे ते, तिच्या शिक्षणावर, आणि कोर्टात जाऊन काय करू. तिथं तोंड बघत बसू वकिलाचं, तो येईल तारीख देईल, तो येईल तारीख देईल. त्यामुळे मी कधीच कोर्टात गेली नाही. आणि आज मी समाधानी आहे. कारण का माझी आता वेळ निघून गेलेली. आता काही मला गरज नाही आहे. नवरा असला काय नसला काय, काही नाही. माझं मी आयुष्य जगून घेतलं आणि मस्त राहिले, जगले आणि वेळेचा सदुपयोग केला. हे तुम्ही लक्षात ठेवा. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. ना की उठपळ कोर्टात जा, तारीख घे आणि त्या नवऱ्याला बोलव. नवरा तर माझा इथं नव्हताच, ते बाहेरगावाला असायचे. त्यामुळे त्यांचं ते येणं शक्यच नव्हतं, हे मला माहीत होतं. त्यामुळं मी माझा शहाणपणा केला आणि मी माझा वेळ वाचवला. म्हणजे माझा पैसा, माझा त्रास, आणि मी नवऱ्याशी समझोता करून घेतला आणि मी माझी व्यवस्थित राहिले. आणि आज मी खूप खुश आहे. कारण का आता मी माझी एकटीची मालकीण आहे.